हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका दक्षिण भारतातील सुपरस्टार अभिनयापासून थेट मुख्यमंत्रीपर्यंत जाणारे व्यक्ती तुम्हा सर्वांचे परिचयाचे आहेत, ज्यांचं नाव विजय थलपती आहे. यांच्या राजकीय तसेच चित्रपटसृष्टीतील करिअरविषयी आज आपण थोडक्यात चर्चा करूयात, जेणेकरून आपल्या चालू घडामोडी करंट अफेअर्स या घटकाच्या अंतर्गत एखादा प्रश्न आला तर यांच्या जीवनाविषयी, राजकीय विषयी आपल्याला तो माहिती असावी. याकरिता आज आपण यांच्या जीवनाचा संक्षिप्तपणे थोडक्यात आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूयात. पहिला जो त्यांच्या जीवनाचा जीवन परिचय आहे, तर यांचं जे रिअल नेम आहे चंद्रशेखरन जोसेफ विजय, हा यांचं मूळ नाव आहे, जो विजय नावाने सुद्धा यांना आपण ओळखतो. तुम्हाला माहित आहे, नुकत्याच तामिळनाडू राज्याच्या निवडणुका झाल्यात आणि हे जे व्यक्ती आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून आज त्यांना आपण ओळखतो. तर यांना दुसरं एक टोपण नाव सुद्धा आहे, दुसरं कोणतं, थलपती या नावाने सुद्धा आपण ओळखतो. थलपती हा त्यांचा टोपण नाव आहे, ज्याचा अर्थ सेनापती असा होतो. तर पहा, या थलपती यांचा जन्म 22 जून 1974 साली झाला, चेन्नई या ठिकाणी, जो तामिळनाडूमध्ये आहे. आणि विशेषतः यांचे वडील एक चित्रपट दिग्दर्शक होते, आई सुद्धा यांची गायिका होती. मात्र आज जो व्यक्ती आहे, आज हा तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनला, कसलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा. आपण तामिळनाडूच्या इतिहासात जर पाहिलो तर असे 4 व्यक्ती होऊन गेलेत. हे 5वी व्यक्ती आहेत जे अभिनयापासून थेट ते राजकारणापर्यंत पोहोचलेत आणि मोठ्या पदात त्यांनी प्रवेश केला. तर पाहूयात यांची चित्रपट ची करिअरची सुरुवात कशी झाली. तर पहिली यांची जी सुरुवात आहे 1984 मध्ये त्यांचे वडील असताना त्यांनी पहिला जो चित्रपट आहे वेत्री नावाचा जो चित्रपट होता, याच्यामध्ये त्यांनी एक बाल कलाकार म्हणून या चित्रपटामध्ये काम केले. त्याच्यानंतर 92चा एक चित्रपट आहे, 1992चा, ज्या चित्रपटाचं नाव आहे नळैया तिरुप्पू. या चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून कार्य केले. आणि त्यांचे असे बरेच चित्रपट आहेत जे चित्रपट दक्षिण भारतातील युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांची क्रेज निर्माण केली. तर यापैकी हे चित्रपट आहेत, ज्याच्यामध्ये तुनापाकी आहे, मर्सला आहे, लिओ आहे, असे बरेच चित्रपट आहेत ज्या चित्रपटातून यांनी काय आहे, दक्षिण भारतातल्या तरुणांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली. तर हा त्यांचा एक चित्रपट सृष्टीचा प्रवास राहिला. आणि त्यांनी 2026 मध्ये एक शेवटचा चित्रपट जो म्हणतो त्याला आपण जननायक नावाचा, जननायकन, हा त्यांचा फिल्म इंडस्ट्रीतला हा शेवटचा चित्रपट म्हणून ठरलेला आहे. का तर इथून पुढे त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली, आपल्यालाही माहित आहे. हे सर्व कार्य बघून तामिळनाडू सरकारने यांना काही पुरस्कार सुद्धा दिलेले आहेत. ते पुरस्कार कोणते आहेत तुम्हालाही माहित आहे. तामिळनाडू सरकारचा जो सर्वश्रेष्ठ दर्जेचा जो पुरस्कार ज्याला म्हणतो, 3 वेळा त्यांना तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर हा एक पुरस्कार आहे कलैमा मनी पुरस्कार नावाचा, हा सुद्धा एक प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्कार म्हणून ओळखला जातो. 1998ला हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बहुमान सुद्धा आहे युनायटेड किंगडमचा, तो पुरस्कार सुद्धा यांना मिळालेला आहे. जे इतर पुरस्कारामध्ये सुद्धा आपण पाहिलोत, विजय पुरस्कार 8 वेळा आहे, एडिसन पुरस्कार 3 वेळा आहे. आणि त्याचबरोबर साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूवी अवॉर्ड हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कारण ऍक्टिंगसाठी यांचं जे परफॉर्मन्स होतो एक उत्कृष्ट दर्जाचं मानल्या जात होतो. हा झाला त्यांचा एक जीवनाचा आणि विशेषतः आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास. इथून पुढे त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा, नवीन आकार आणि त्याचबरोबर एक टर्निंग पॉइंट म्हणतो सुरू झाला. तो कोणता आहे आपल्याला माहित आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी यांनी पॉलिटिकल पार्टीची स्थापना केली, राजकीय पक्षाची स्थापना केली, जो पक्ष TVK या नावाने ओळखला जातो. आणि याचं जे फुल फॉर्म आहे तमिळगा वेत्री कळगम नावाचा त्यांनी पक्ष स्थापन केला. आणि या पक्षाचे अध्यक्ष सुद्धा स्वतः तेच आहेत. आणि या पक्षाचे जे मुख्यालय आहे पैनूर, चेन्नई, तामिळनाडू येथे आहे. आणि यांनी जो पक्ष बनवला, या पक्षाचं एक स्लोगन आहे, घोषवाक्य आहे, ज्याचं नाव काय म्हणलेलं आहे पहा, पिरप्पोकुम एल्ला उइरुक्कुम. हा तामिळ सेंटेन्स आहे, ज्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, जन्माने सर्व समान आहेत. या घोषवाक्यावरून त्यांच्या पार्टीची जे थीम आहे आपल्याला लक्षात येते, जन्माने सर्व माणसे कशी आहेत, समान आहेत. मग त्याच्यानंतर 22 ऑगस्ट 2024 रोजी यांना काय आहे,
पक्षाच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण सुद्धा त्यांनी केले. मग त्यांच्या पक्षाला कोणती सिम्बॉल निवडणूक आयोगाने दिलेली आहे पहा. याच्यामध्ये शेट्टी जो आहे हा काय आहे, त्यांना एक निवडणूक आयोगाने दिलेला एक सिम्बॉल आहे. या पक्षाची त्यांची निशाणी होती. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्या स्पर्धा परीक्षेच्या रिगार्डिंग महत्वाचा आहे. पक्षाची स्थापना असेल, त्याच्यानंतर पक्षाचा चिन्ह असेल. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, हे सर्व झाल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये निवडणुका झाल्या तामिळनाडूमध्ये, आणि तामिळनाडूच्या एकूण 234 जागापैकी या पक्षाने तब्बल 108 जागा जिंकून तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा राजकीय पक्ष बनण्याचा मान मिळवलेला आहे. तुम्हाला माहित आहे असेल, मागच्या 6 म्हणजे दशकापासून 60 वर्षापासून तामिळनाडूचे जे दिग्गज जे पक्ष होते त्यांचं नाव DMK आणि दुसरं होता AIADMK, या पक्षांची सत्ता तिथं कायम होती. आणि थलपतीने मात्र काय आहे, 2026 मध्ये सत्तेमध्ये खूप मोठा परिवर्तन घडवून आणला आणि यांना 108 जागा मिळालेल्या आहेत. आणि तुम्हाला माहित असेल, सत्ता स्थापनासाठी त्यांना 118 आमदारांची गरज होती. 10 यांच्याकडे मायनस आमदार ठरले. मग यांनी इतर पक्ष काँग्रेसची युती करून त्यांनी सरकार इथं बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये जे इतर जे पक्ष आहेत ज्याच्यामध्ये DMK असेल, DMKला 59 जागा मिळाल्या. आणि त्याच्यानंतर जो आहे AIADMK याला सुद्धा 47 जागा मिळालेल्या आहेत. जो पक्ष मागील बऱ्याच दशकापासून तामिळनाडूमध्ये सत्तेत होता. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, मतांची टक्केवारी जर बघितलो आपण तर यांना 34.92% मते काय आहे थलपती यांच्या पक्षाला मिळालेली आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की थलपतीचा लोकांमधला क्रेज कसा आहे. आणि आजच्या याच्यात जर बघितलो तर एक तरुण युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, आता असा जर प्रश्न आला की थलपती हे कोणत्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविलेली आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल त्यांनी 2 मतदारसंघातून निवडणूक लढविलेली आहे. एक आहे नंबर 1 पेरांबूर आहे. पेरांबूर जो उत्तर चेन्नई मधला भाग आहे आणि याच्यामध्ये त्यांना 38,000 पेक्षा जास्त मते त्यांना मिळालेली आहेत म्हणजे विजयासाठी. आणि दुसरा जो आहे ज्याचं नाव आहे तिरुचिरापल्ली पूर्व ईस्ट ज्याला म्हणतो, या मतदारसंघातून त्यांनी लढवलेत आणि दोन्ही मतदारसंघात त्यांचा विजय झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जर एखादा उमेदवार 2 मतदारसंघातून निवडून आलेला असेल तर त्याला कोणत्या तरी एकाच मतदारसंघाचं नेतृत्व करावं लागेल, एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागेल. मग यांनी या 2 पैकी यातील पेरांबूर हा मतदारसंघ ठेवला. बाकीचा जो तिरुचिरापल्ली जो आहे याच्यामध्ये त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आता ते पेरांबूरचे आमदार म्हणून तिथं कार्यरत आहेत. हाही एक पॉइंट तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो आहे जर आपण थोडक्यात जर बघितलो, हा जो निकाल लागला याच्यात एवढे आमदार यांचे निवडून आले, तर राजकीय जर बदल बघितलो तर असे दिग्गज लोक असताना सुद्धा या व्यक्तीनं राजकारणामध्ये खूप मोठा परिवर्तन घडवून आणला. ज्याच्यामध्ये 1967 नंतर जर बघितलो आपण, गेल्या मी बोललो तुम्हाला 6 दशकानंतर DMK असेल AIADMK असेल, या 2 पक्षांची जी पारंपरिक प्रथा होती मुख्यमंत्रीची, थलपतीने तोडून काढली. का तर त्यांचा जो पक्ष आहे आजच्या युवकांमध्ये एक खूप मोठी जागा निर्माण केलेला आहे. आणि चित्रपटसृष्टीचा वारसा असणारे तुम्हालाही माहिती आहे C अण्णादुराई हे सुद्धा व्यक्ती चित्रपटसृष्टीतूनच आपल्या राजकारणात प्रवेश केलेत. त्याच्यानंतर रामचंद्रन आहे, जयललिता आहे, यांचंही खूप मोठं योगदान तामिळनाडूमध्ये राहिलेलं आहे. या सुद्धा एक अभिनेत्री होत्या. आणि जयललिताच्या नंतर हे थलपती एक व्यक्ती ठरले जे अभिनयापासून थेट राजकारणापर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलो तर थलपती हे कितवे मुख्यमंत्री बनले तुम्हाला माहित असेल, तामिळनाडूचे ते 22वे मुख्यमंत्री बनलेत. पण व्यक्तिशः जर विचार केलो तर ते 90 मुख्यमंत्री म्हणून सुद्धा ओळखल्या जातात, 90 मुख्यमंत्री व्यक्ती म्हणून. आणि 22वे मुख्यमंत्री तसे आहेत सिक्वेन्स नुसार जर पाहिलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी शपथविधी कोणत्या तारखेला घेतली, 10 मे 2026 रोजी त्यांनी शपथविधी घेतली. राजेंद्र आर्लेकर जे आपले आर्लेकर राज्यपाल आहेत तामिळनाडूचे,
तिथं त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 10 मे 2026 रोजी शपथविधी घेतली. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. व्यक्ती म्हणून 90 आणि सिक्वेन्सनुसार 22 आणि 10 मे 2026. हा झाला विजय थलपती यांचा एक छोटासा अभ्यास, जे चित्रपट सृष्टीपासून थेट ते मुख्यमंत्री पदापर्यंत आलेले आहेत. तर आता काही गोष्टी आपण तामिळनाडूच्या रिलेटेड अभ्यासूया 1-2-4 मिनिटांमध्ये. तामिळनाडू हा भारतातला एक महत्वाचा राज्य आहे, ज्याचा अर्थ तामिळ या भाषेपासून बनलेला शब्द आहे आणि नाडू याचा अर्थ भूमी असा होतो. या 2 शब्दापासून बनलेला कोणता आहे? तामिळनाडू आहे. आणि तुम्हालाही माहित आहे, तामिळनाडू ही जी भाषा आहे ही भारतातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा म्हणून ओळखली जाते. एक वेगळं सांस्कृतिक परंपरा तिथं आहे आणि अभिजात भाषेच्या दर्जेमध्ये सुद्धा तामिळनाडू भाषेचा आज समावेश केलेला आपल्याला पाहायला दिसतो. हा एक मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलो, तामिळनाडू राज्याची अर्थव्यवस्था कशी आहे? तामिळनाडू जो राज्य आहे, या राज्याची भारतात जर आपण बघितलो तर दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. का? कारण एकतर शहरीकरण झालेलं राज्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑटोमोबाईल आणि उद्योग, ऑटोमोबाईल आणि त्याचबरोबर कापड उद्योगामध्ये हा स्टेट कसा आहे? फेमस स्टेट म्हणून सुद्धा ओळखल्या जातो, ज्याच्यामुळे त्याची इकॉनॉमिक कंडिशन जी आहे ही कशी स्ट्रॉंग आहे. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेवटचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू जो राज्य आहे, पूर्वीचे त्याचे नाव तुम्हाला माहित आहे, मद्रास नाव होता आणि या तामिळनाडू राज्याचे नाव बदलून आता काय आहे? तामिळनाडू झालं. आणि हे कधी झालं? 14 जानेवारी 1969 रोजी झालेलं आहे. आणि पूर्वी जे स्वतंत्र भारतातील तत्कालीन मद्रास राज्याचे जे पहिले मुख्यमंत्री होते, हे कोण होते? कुमारस्वामी राजा हे एक होते, लक्षात ठेवा. आणि लोकशाही मार्गाने जिंकून आलेले मद्रास राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? सी राजगोपालाचारी. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विजय थलपती यांचा आपण अभ्यास केलो. स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट्स होतील तेवढे पॉईंट्स इथे आपण अभ्यासलो. अपेक्षा करतो की तुम्हाला चालू घडामोडीच्या अभ्यासाकरिता हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. थांबू आपण. धन्यवाद.